हरे 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 राम कृष्ण विठ्ठल बरवा
वारीला जगे जानवेली माता जगे जानवेली माता जगे जानवेली माता देव बैस सिंहासनी 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 आलयाच्या पुढे आलयाच्या पुढे धनी 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 आलयाच्या पुढे देव बैस सिंहासनी आलयाच्या पुढे धनी आलयाच्या पुढे धनी आलयाच्या पुढे धनी एका छातीवाडे उगवे आणि कांते गोडे उगवे आणि कांते गोडे गोडे उगवे आणि कांते गोडे एका छातीवाडे उगवे आणि कांते गोडे उगवे आणि कांते गोडे उगवे आणि कांते गोडे देव बैस सिंहासनी 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 आलयाच्या पुढे आलयाच्या पुढे धनी धनी आलयाच्या पुढे देव बैस सिंहासनी आलयाच्या पुढे धनी आलयाच्या पुढे धनी आलयाच्या पुढे धनी दोन्ही ठाई पडू देत नाही पडू देत नाही पडू देत नाही दोन्ही ठाई तुका पडू देत नाही तुका पडू देत नाही तुका पडू देत नाही तुका दोन्ही ठाई तुका पडू देत नाही तुका पडू देत नाही तुका तुका पडू देत नाही तुका दोन्ही ठाई तुका पडू देत नाही तुका पडू देत नाही तुका पडू देत नाही तुका देव बैस सिंहासनी 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 आलयाच्या पुढे धनी आलयाच्या पुढे धनी धनी आलयाच्या पुढे धनी देव बैस सिंहासनी आलयाच्या पुढे धनी आलयाच्या पुढे धनी आलयाच्या पुढे धनी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी
उभारिला हात जगी जानवली मात देव बैसले सियासनी आल्या या चकापुरे धनी एकाच्या कैवाडे उगवे अनेकांचे कोडे देव बैसले सियासनी आल्या या चकापुरे धनी दोन्ही ठाई तुका पडो देत नाही चुका देव बैसले सियासनी आल्या या चकापुरे धनी विठ्ठला उभारिला हात जगी जानवली मात देव बैसले सियासनी आल्या या चकापुरे धनी नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा देवादी देवा जगत देवादी देवा जगत देवादी देवा जगत देवादी देवा जगत हरे श्री केशव विनंती पाहे हरे श्री केशव विनंती पाहे देवानी तुझे वरणी गुणारा देवानी तुझे वरणी गुणारा देवानी तुझे वरणी गुणारा देवानी तुझे वरणी गुणारा ऐसे देई प्रेम काही मला ऐसे देई प्रेम काही मला काही मला देवादी देवा जगत हे जीवा परियसी केशवा विनंती माझे वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संताची या त्यांचे कृपाद आणि कथेचे विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमत्ता वरिष्ठम वातात्मजवा नरयुत मुख्यम श्रीरामदूतम शरण प्रपद्ये नागेंद्र राय त्रिलोचनाय वस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय या कुंदे तुषार धवला या शुभ्र वस्त्रवता या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकरा प्रभुती दैवे सदा वंदिता सामा पातु सरस्वती भगवती निशेष झाडपा जयांचे केली या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री सद्गुरूंच्या नमस्कार ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा करा
पावन झालो चराचरी मी कला कुसरी काही जनेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास माझी आस पुरवावी प्रथम नमन करुगणन तमा शंकराची आसुता चरणावरी ठेवून माता साष्टांग करी दंडवत दुसरी वंद सारदाचे चतुरनाची आत्मवजा वाक सिद्धी पावीचे सहजातीचे चरण वजा दंडवत आता बंधू देव ब्राह्मण ज्याचे पुण्य पावन प्रसन्न होती श्रोते जन तया माझे दंडवत आता बंधू साधू सज्जन रात्र नीण हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिती जन तया माझे दंडवत आता बंधू रंगभूमिका कीर्तनी उभी होती लोका टाळ मृदुंग 2-4 साऊंड कोपऱ्यात गाव आता बंधू रंगभूमिका कीर्तनी उभी होती लोका टाळ मृदुंग श्रोते देखा तया माझे दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरी कथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून पुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी नमो कर्मभूमी जिथे वाढलो आम्ही नमो अलंकापुर भूमी जिथे ज्ञान पावित झालो आम्ही नमो भारत राष्ट्रभूमी तिच्या पडू इथून पुढे कामी विठाला उभारिला हात जगी जानवली मात देव बैसले सिंहासनी आल्या या चकापुरे धनी सकल जीवाच्या कल्याणाकरिता निवडलेला भंग समता श्रेष्ठ समता शिरोमणी महाराष्ट्र भूषण वैष्णव संप्रदायाचा कळस देवनिवासी जगद्गुरु तुकोबराय यांचा अत्यंत सोपा सुटसुटीत सर्वांच्या परिचित पाठात असला नसला तरी कानपाठ असणारा अति महत्वाचा प्रासंगिक प्रकरणातील 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आज बिरोबा महाराजांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहणाच्या माध्यमामध्ये सेवे करता डिंग्रज या गावी निवडलेला आहे विडाला जगद्गुरु तुकोबराय आपल्या अभंगातून प्रतिपादन करत असताना महत्वाचा विषय या ठिकाणी मार्गी लावतात मार्ग सांगत असताना सांगतात की बाबा आज ज्या देवाची प्राणप्रतिष्ठा आहे ज्या देवाला आपण या ठिकाणी स्थापित केलं तो देव कुठला बिरोबा हा देव कुठला कोणत्या देवाची आपण स्थापना करतोय आतापर्यंत बऱ्याच स्थापना बघितल्या सगळ्या स्थापनेमध्ये जर बघितलं तर बिरोबा महाराजांचं श्रेष्ठ स्थान या ठिकाणी का दिलं गेलं आणि बिरोबा महाराज आले कुठून या अभंगातून आपल्याला चर्चेत घ्यायचं आहे महत्वाचा मुद्दा सांगत असताना नुसता बिरोबा महाराजांना बसवलं नाही तर त्यांचं कलशारोहण सुद्धा या ठिकाणी केलं कळस अनेक देवांना बसले जातात सगळ्या देवांना जातात बसवले जातात पण म्हसोबाला कधी कळस बसत म्हसोबाला कधी कळस बसत नाही कारण तो झाडातला देव आहे म्हणून त्याला कळस बसवत नाही पण बाकीच्या सगळ्यांना मग तुम्ही काही माणसांची पद्धत आहे हनुमंतरायाला सुद्धा कळस बसवत नाही पण हनुमंतरायाचा कळस सुद्धा बसला जातो कारण भक्तीचा कळस करणारा फक्त एकच श्रेष्ठ भक्त असेल तो माझा हनुमंतराय आणि म्हणून विचार करत असताना या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय प्रतिपादन करतात की बाबा रे मी दोन्ही हात वर करून सांगतोय हात वर करून सांगतो काय सांगू म्हणले या ठिकाणी आज ज्या देवाची स्थापना केली त्या देवाला इथं बसवलंय त्याच्यासाठी मी हात करून सांगतोय वरती उभारीला हात जगी जानवली मात देव बैसले सिंहासनी कोणते देव बिरोबा महाराज आतापर्यंत देवांमध्ये बरीचशी व्याख्या आहे हलणारे चालणारे देव आहे पळणारे देव आहे बिना स्थापित केलेले देव आहे घरात पुजलेले देव आहे मंदिरात पुजलेले देव आहे दगडामध्ये पुजलेले देव आहे आणि सगळे आता नाहीतरी हिंदू धर्मात सगळे दगडच पुजल्याशिवाय राहत नाही हे त्यातलं वैशिष्ट्य तुम्ही म्हणाल कसं काय महाराज आमचा देव आहे आमच्या भावना आहे तुमच्या भावना जरी असल्या तरी तुमच्या भावना कुठं आहेत दगडामध्ये पण दगडाचं महत्व काय पण जगद्गुरु तुकोबराय सांगतात बाबा हे सगळं घडलंय ना ज्या देवाला आपण सिंहासनावर बसवलं तो बिरोबा महाराज आले कुठून याचा विचार करत असताना मग मात्र याचं कारण काय घडलं तर एकाच्या कैवाडे उगवे अनेकांचे कोडे एकामुळे सगळ्यांचा फायदा होणार आहे तुम्ही म्हणाल कुणाचा सगळ्यांचा जेवढे कीर्तनाला आले तेवढे
नव्हे नव्हे जेवढे या देवाजवळ येतील इथं नतमस्तक होतील त्या ठिकाणी त्यांचा सगळ्यांचा फायदा होईल असं या भगवंताचं रूप आहे. म्हणून हा बिरोबा देव हा प्रत्येकाला आहे, फक्त हे कळत नाही. आणि म्हणून तो विचार करत असताना जगद्गुरु तुकोबराय सांगतात, एकाच्या कैवाडे उगवे अनेकांचे कोडे. पण घाबरू नका, काही चिंता करायची नाही. दोन्ही बाजूला मी आहे, चांगल्या बाजूला मी आहे, वाईट बाजूला मी आहे. कुठलीही चूक झाली तरी सांभाळून घेण्याची ताकद ही माझ्यात आहे. म्हणून ते माझ्यात म्हणजे माझ्यात नाही. तुम्ही म्हणाल माझ्यात म्हणले, जगद्गुरु तुकोबराय सांगतात ही शक्ती सामावून घेण्याची ताकद माझ्यात आहे. म्हणून महान श्रेष्ठ संत होऊन गेले ते जगद्गुरु तुकोबराय. असा अभंगाचा साधा सोपा सुटसुटीत 4 चरणाचा अर्थ झाला. आता आपलं कीर्तन झालं. विठ्ठल अभंगाचा भावार्थ करण्या अगोदर थोडासा परिहार देणं वक्त्याचं प्रदान कर्तव्य आहे. एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सामील होत असताना सामाजिक, राजकीय, धार्मिक, कला, क्रीडा, शैक्षणिक आदी सर्व क्षेत्रामधून उपस्थित असणारे सर्व मान्यवर मंडळी, उपस्थित माझ्या माता भगिनी, आणि आज ज्या बिरोबा महाराजांचा मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा व कलशारोहण सोहळा या ठिकाणी समस्त तांबडे परिवार आणि डिंगरज गावचे ग्रामस्थ यांच्या आयोजना नियोजनामध्ये हा परिपूर्णतेने पार पडत आहे. हा पार पडत असताना बिरोबा महाराजांचे सेवेकरी असणारे श्री खंडू किसन तांबडे आणि श्री नामदेव धोंडीबा तांबडे यांच्या माध्यमामधून आज या ठिकाणी या मंदिराचं आयोजन नियोजन झालं आणि त्याचा पूर्णांक केला. पण निश्चित बिरोबा महाराज सुद्धा तुमचा शेवटपर्यंत परपंच सुखाचा आणि प्रेमाचा परिपूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. हे त्यातलं वैशिष्ट्य आहे. प्रसंग या ठिकाणी पाहत असताना ज्यांच्या माध्यमातून तुमचं माझं सर्वांचं दर्शन घडलं ते हरिभक्तपरायण युवा कीर्तनकार असणारे आमचे रमेश महाराज तांबडे, त्यांना मनापासून धन्यवाद देतो. त्याचबरोबर या ठिकाणी जुनं जाणतं कारभार करणारे वारकरी संप्रदायामध्ये आजपर्यंत जीवनचरित्र ज्यांनी फुलवलं, अनेक अनेक भागामध्ये सप्ते चालू केले, ते आमचे गजानन महाराज रुपनर, मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो. त्याचबरोबर या ठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमामध्ये माझ्या सोबत आलेले हरिभक्तपरायण युवा कीर्तनकार स्वप्नील महाराज दातकेळे जुन्नर आज गायक म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. या ठिकाणामध्ये असणारे सर्व भजनी मंडळ, टाळकरी मंडळी, मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो. आणि हरिभक्तपरायण गायनाचार्य भाऊसाहेब महाराज, बाबासाहेब महाराज माळी यांचं सुद्धा या ठिकाणी सुंदर असं पंचपदी झाली. आनंद वाटला. विनेकरी बाबा आमचे भाऊसाहेब महाराज रुपनर, मृदुंग विशारद, हरिभक्तपरायण माळी महाराज, बरोबर ना, ज्ञानेश्वर महाराज माळी, हेही सुंदर पखवाद वाजवतात. आमचे उत्कृष्ट तबलजी नितीनजी महाराज तांबडे, म्हणजे सगळं तुमच्याच गावात पिकलं आणि बाकीच्या गावांनी ऐकलं का? हा प्रसंग या ठिकाणी पाहत असताना तसं जर बघितलं तर डिंगरज गावामध्ये आज जर विचार केला तर 12 ते 15 वादक असतील आणि अनेक अनेक भागामध्ये यांची ख्याती आहे. म्हणून अशी सर्व वारकरी संप्रदायाला जोडलेली मंडळी, मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो. आता भाऊसाहेब महाराज रुपनर असतील किंवा गजानन महाराज रुपनर असतील किंवा रमेश महाराज तांबडे असतील, यांचे जुने आमच्या ओळखी. पण योगायोगाने आज या ठिकाणी येण्याचा प्रसंग आणि येण्याचं कार्य हा बिरोबा महाराजांची कृपा. कारण मी कुठला, माझं गाव कुठलं, मी कुठं राहणार आणि कुठं येणार, पण आज इथं आणण्याचं काम खरे बुद्धी ज्यांना दिली ते फक्त बिरोबा महाराजच होते, याच्यामध्ये शंका नाही. म्हणून उत्कृष्ट ज्यांची साऊंड सिस्टीम आहे, अगदी त्याच्याकरता एकदा टाळ्या वाजवा. आणि आता शेवट कीर्तन संपलं तरी हरकत नाही, तिकडून भाजीचा वास आला तर परवडत, पण तुम्ही टाळीला अजिबात तसती घे.
कळलं ना तुम्हाला आता मी काय म्हणतो ते? आपल्या कीर्तनात तोंड सोडून बसायचंच नाही, कारण संध्याकाळचा टाइम नाही हा. उगाच जीव गेला बसलोय म्हणून बसले, तसलं नाही. टवटवीतच राहायचं, तरतरीत राहायचं. जिथं टाळी वाजवायची गरज आहे तिथं टाळी वाजवली पाहिजे. मग टाळी कशासाठी वाजवायची त्याचं कारणही पण वेगळंच आहे. टाळी वाजवावी गुढी उभा टाळी वाजवावी गुढी उभा राहावी. टाळी वाजवावी गुढी उभा राहावी. टाळी वाजवावी गुढी उभा राहावी. वाटही चालावी पंढरीची. वाटही चालावी पंढरीची. एकदा आपल्या हाताची टाळी वाजली ना ती भगवंताला लवकर कळते. आणि जेव्हा देवाचा गजर करतो ना आपण, त्यावेळेला आपण फक्त आपला जीव गेल्या असेच करतात असेच. आपण तरतरीत बसल्यावर काय होतं का? वाटत का देव चावतोय मला, काय कळलं ना मला. असेच करते. आणि मग ते असं केलं का नाही तो बी उतार वयात म्हणतो आता तू असंच कर. विचार करून पहा बरं, बारकाईनं विचार करायचा. जिथं भगवंताचं स्मरण करायचंय, जिथं टाळी वाजवायची, आणि जिथं देवासाठी आपल्याला आग्रहपूर्वक त्याला नमस्कार आपल्याला करायचंय ना, त्या दोन हातांनी जोडलेल्या नमस्कारापेक्षा दोन्ही हात वर करून केलेला नमस्कार हा देवाला लवकर प्राप्त होतो. विठ्ठल विठ्ठल महाराज म्हणतात की ज्या देवाची स्थापना केली आहे हा देव कुठला? बऱ्याच जणांना माहित नाही अजून बिरोबा काय. मगाशी काका आलं ते वेगळंच म्हणून गेलं. काय म्हणतो ते काका? आहेत का? गेले नाही ते इथंच पेटायचं. ते म्हणायचे वीरभद्र. मी म्हणायचो काका पत्रिकेत बिरोबा आहे. ते म्हणायचे नाही वीरभद्र. वीरभद्र आणि बिरोबा हा याच्यातला फरक अजून काकाला काय कळायचं. म्हणून प्रसंग सांगतो ऐका. आतापर्यंत देवाने अवतार धारण केले, अनेक प्रकारचे अवतार. सरका पुढे पुढे सरका. कोणते अवतार घेतले? अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागी उतरणे. भगवंताने अनंत अवतार घेतले, त्यामधील काही अवतार वेगळे वेगळे. देवराज सेव्यमान पावना व्यालयज्ञ सूत्र मेतो से करम कृपाकरम योग वृंद वंदितम दिगंबरम कासिका पुरादिनाथ काल वैरम भजे भानुकोटि भास्वरम भवानि नारकंबरम नीलकंठ भक्तदायकम कदाकरम काल काल पंचमक्ष मक्ष शूलमक्षरम कासिका पुरादिनाथ काल वैरम भजे कासिका पुरादिनाथ काल वैरम भजे कासिका पुरादिनाथ काल वैरम भजे. पुढं सरकून बसा. पाठीमागच्या सरकून बसा. पुढं पाठीमागच्या पाठीमागून आल्यानंतर त्यांना बसायला जागा मिळत नाही. सरकून बसा पुढे. फेस फेस समोरची जागा आहे ती मोकळी सोडू नका. एकामी जागा सोडूच नका. आपला कार्यक्रम आहे, आपल्या कार्यक्रमाची शोभा आपण सोडवायची. सारखा पुढे. विठ्ठल विठ्ठल देवानी या सृष्टीमध्ये महाराज अनेक अवतार घेतले. अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागी उदरणे. अनंत अवतार भगवान विष्णूने घेतले. अनंत आहे. त्यांच्या गुणाला त्यांच्या अवताराला पारावारच नाही. पण भगवान शंकराचे अवतार मर्यादित आहेत. भगवान शंकराचे अवतार मर्यादित आहेत. आणि ब्रह्मदेवाला या विश्वात अवतारच नाही. एक जागेवर जे कोंडून ठेवलं परत त्याला बाहेरच येऊन लिहिलं नाही, ते पुष्कर मध्ये. म्हणून तीन देवाची ही सृष्टी आहे. ब्रह्म विष्णू आणि महेश तिन्ही देव आहेत. पण तिन्ही देव असून सुद्धा या सृष्टीचं कार्य पूर्ण आहे की अपूर्ण आहे हे कुणी सांगेल का? आपसात बोलू नका आता. विठ्ठल विठ्ठल या तिन्ही देवांचं कार्य जर बघितलं तर परिपूर्णतेने आहे. पण एक देव कमी आहे, त्याचं नाव आहे ब्रह्मदेव. प्रत्येकाला आयुष्याची मर्यादा दिली, प्रत्येकाला रात्रीची मर्यादा दिली, प्रत्येकाला दिवसाची मर्यादा दिली. पण देव जेव्हा 10,000 वर्ष जागतो तेव्हा हे युग सुरू होतं, आणि 10,000 वर्ष झोपतो त्यावेळेला रात्र सुरू होते. मग ब्रह्मदेवाचं काम उत्पत्ती करण्यामध्ये,
जागा असताना उत्पत्ती करतो आणि झोपल्यावर याचा नाश करतो. दोन गोष्टी. म्हणून प्रत्येक माणसाच्या कालखंडामध्ये रात्र आणि दिवस आहे. रात्र आणि दिवस आहे. मग रात्र आणि दिवस असताना सुद्धा काही माणसांना अजून कळलंच नाही. महाराजांनी एक गोड अभंग लिहिलाय. रात्र गेली दिवस गेले आयुष्य गेले जन्मा येऊनी काय केले. जन्मा येऊनी काय केले. काय जन्माला येऊन आपण केलं. जर देवाचं भजन आपल्याला करता येत नसेल तर आपल्या जीवनामध्ये रस आहे का, अर्थ आहे का? मग हा मिळालेला जन्म हा एकदाच आहे का अनेक वेळा आहे? एकदाच आहे. जगद्गुरु तुकोबराय प्रतिपादन करतात, जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझी बा. अजून दुसऱ्या बाजूला म्हणतात, देवा किती वेळा जन्म यावे आणि किती व्हावे फजित. का बरं जन्माला यायचं, पुन्हा पुन्हा जन्माला घाल म्हणतात. याचं कारण काय? विठ्ठल 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 आवाज वाढला ना की लगेच समजतं कसा कोरडं पाडी. म्हणून त्यासाठी अर्धी टाका पाणी होतं. प्रसंग आहे. देवाने आपल्याला जन्म एकदा दिलाय का अनेक वेळेला दिलाय? महिला मंडळ एकदा. देव एकदाच जन्माला घालतो. पण जगद्गुरु तुकोबराय म्हणतात पुन्हा पुन्हा आम्हाला जन्म घाल. याचं कारण काय? याचं कारण काय? फक्त संसार करण्याकरता. संसार करिता गोडची वाटे हरिनामाविन सर्वच खोटे. रात्र गेली दिवस गेले आयुष्य गेले जन्मा येऊनी काय केले. परत जाग्यावर आणलं तुम्हाला. याचं कारण काय? तर आपल्या आयुष्यामध्ये भगवंताचं भक्ती केली पाहिजे. भक्ती करा, भक्ती करा, भक्ती सारखे सुख नाही. गोऱ्या कुंभाराने मुलं तुडविले शोधले करायची नाही. म्हणून भक्ती ते कठीण सोळावरील पोळी. मगाशी जाता जाता सांगितलं की भक्ती करण्यामध्ये सर्वात श्रेष्ठ आणि पटाईत असेल तर ते फक्त माझे हनुमंतराया. म्हणून शरण शरणजी हनुमंत शरण शरणजी हनुमंत शरण शरणजी हनुमंत शरण शरणजी माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार इथं असताना माझ्यासारख्याने काही इथं उड्या माराव्यात. पण पंढरीच्या लोकांना हे अभिमान आहे, पाया पडे जन एकमेका. ज्यांचं नाव दोन्ही तिन्ही तालुक्यामध्ये गाजलं ते हरिभक्त परायण गजानन महाराज रुपणर. आज जर खऱ्या अर्थानं बघितलं तर टाळाला उभे आहेत. काय सांगावं. नाही तर महाराज आता काल कीर्तनकार झाला का तो म्हणतो पण नम्र झाला भूतापासी. जेव्हा तो नम्र होतो ना तोच खरा संत होतो, नाही तर काहीच उपयोग नाही. म्हणून संताची ये पायी हा माझा विश्वास. 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 सर्व भावे दास सर्व भावे
भावे दास झालो त्यांचा श्री संताजी ये माथा चरणावरील साष्टांग हे करी दंडवत. म्हणून माऊली विष्णू ज्ञानोबरांनी सुद्धा तुम्हा मला मायबापा उपदेश केला. तुम्ही देवता ते भजाला देव तुम्हा तुष्टतील ऐसे परस्परे घडेल प्रीत जेते. जगद्गुरु तुकोबराय सांगतात आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विन जीवा सुख नोहे. अहम कर्माशी कर्मणा योगम तत्वम सिद्धते. तत्वम सिद्धत पुरुषार्थ एक नाम संतते. संताची व्याख्या सांगून गेले की ज्यांनी देवाला अगदी अंतकरणामध्ये साठवलं तोच खरा देव, तोच खरा संत होतो. नाही तर काहीच नाही, बाकीचं सगळं बाजारात आहे. म्हणून दगडाचा देव केला, टोकारी घडवी त्याला. देव ठोक्याने बेजार होय, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. सोन्याचा देव केला, चोराची भीती त्याला. काय होतंय? दगडाचा देव केला, ठोक्याने बेजार केला. सोन्याचा देव केला, चोराची भीती त्याला. कागदाचा देव केला, अग्नीची भीती त्याला. मातीचा देव केला, पाण्याची भीती त्याला. सगळे देव बाजारात चोरून जातात. दगडाचा केला, ठोक्याने बेजार झाला. कागदाचा केला, चोळून गेला. चिखलाचा बनवला, बुडून मेला. आता येईल पुढं कोण? गणपती बाप्पा. वा वा वा. नाही तुम्ही सुज्ञ आहेत बरं का महाराज. तुमचा भाग आधी परमार्थात श्रेष्ठ आहे. म्हणून माऊली वैष्णव ज्ञानोबा लिहितात देवा तूच गणेशू सकलार्थ मध्ये प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी. मग याचा विचार करत असताना गणपतीचं वर्णन आहे, शंकराचं वर्णन आहे. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चिती वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोधकाम. मग एवढं सगळं असताना या बिरोबाचं महत्व पुढे आलं. आपण इथे आपल्याला लांब जायचंच नाही, त्याचं महत्व सांगितल्याशिवाय जमणार नाही. मग आतापर्यंत विष्णूचे अवतार तुम्हाला सांगितले. विष्णूने अनंत अवतार घेतले, अनंत. पण पहा बारकाई नाही का मग लक्षात येईल. बरं महाराज, विष्णूने अनंत अवतार घेतले पण शेवटच्या अवतारात लग्न केलं नाही. भगवान शंकराने अवतार घेतले, शेवटच्या अवतारात लग्न केलं नाही. ब्रह्माने अवतार घेतले नाही म्हणून जागेवर बसले. विष्णूचा शेवटचा अवतार महाविष्णूचा अवतार सखा माझा सखा माझा लाडे तुझे सखा माझा महाविष्णूचा अवतार सखा माझा लाडे तुझे सखा माझा लाडे तुझे सखा माझा लाडे भगवान विष्णूने अनंत अवतार घेतले. मत्स्य कच्छ कुरावर वराह वामन परशुराम राम 8वा श्रीकृष्ण. आणि त्याच्या पुढे अवतार कोणाचा बघितलं तर महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. कृष्ण अवतारामध्ये लग्न केलं सत्यभामेशी, पण नंतर अजिबात काही लग्न केलं नाही. आता हे विष्णूचे अवतार झाले. अनंत अवतार घेसी भक्ता कारणे कनवाळ कृपाळ दिना लागी धरणे. अनंत अवतार धारण केले पण त्याच्यामध्ये शेवटच्या अवतारात लग्न केलं नाही. तो अवतार म्हणजे माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांचा. जगाचा कंटाळा आला सोडून दिलं सगळं, नाही पाहिजे. अहो ज्या वेळेला माझे माऊली या विश्वाला ज्ञान सांगत होते त्यावेळेला आमचेच दगड घालायला होते आणि आता आम्हीच त्यांच्या पताका घेऊन निघतोय. ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा केला कधी आम्ही विचार? नाही करू शकलो. याचं कारण काय? आम्हाला तो विचार करता आला नाही. कारण त्या वेळेचा काळ आणि आताचा काळ ज्याच्या जीवावरती आमचं सर्व आहे
म्हणून हा वारकरी संप्रदाय ज्यांनी अगदी शेवटपर्यंत तळागाळापर्यंत पोहोचावा, सगळ्यांना वारकरी संप्रदायाचं ज्ञान व्हावं म्हणून एकच मंत्र पंढरपूर क्षेत्रात केला, रामकृष्ण हरी विठ्ठल केशव, रामकृष्ण हरी विठ्ठल केशव, रामकृष्ण हरी विठ्ठल केशव, रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. मंत्र जपवा सर्व काळ, मंत्र जपवा सर्व काळ, मंत्र जपवा सर्व काळ. एकाच मंत्रावरती आमचा कारभार सुरू झाला. काहीच करायचं नाही, कोणतं साधनच करायचं नाही, साधं सोपं साधन दिलं, पण ते साधन सुद्धा आम्हाला जड झालं. आता राहिला प्रश्न भगवान शंकराच्या अवताराचा. भगवान शंकराचे अवतार किती? गेलं डोक्यावरूनच गेलं, आता नाही कळायचं लवकर. काही सहज म्हणतील महाराज 12 अवतार भगवान शंकराचे नाही. सौराष्ट्र सोमनाथम श्रीशैल मल्लिकार्जुन उज्जैनी महाकालेश्वरम ओंकार महाबलेश्वरम परल्या वैजंती नाथम च टाकिन्य भीमा शंकरम सेतु बंधु तु रामेश्वरम नागेश्वरम दारुकावणे विश्वेश्वरम त्र्यंबकम गौतमी तटे हिमालय केदारेश्वरम कृष्णेच शिवालय येतानी. भगवान शंकरांनी आतापर्यंत अवतार घेतले 11. आणि या विश्वाचा मुख्य अधिपती आदिमायेनं जन्माला माया पहिली आली म्हणून आता लोक व्हॉट्सअप म्हणतात कोंबडी आधी का अंड आधी, मग आधी काय? आधी जन्माला आली ती कोण? आदिमाया जगदंबा भवानी आदिमाया जगदंबा भवानी आदिमाया जगदंबा भवानी कुलस्वामिनी अंबा. आदिमाया जगदंबा भवानी कुलस्वामिनी अंबा. कुलस्वामिनी अंबा 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 भवानी कुलस्वामिनी अंबा. आदिमाया जगदंबा 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 भवानी कुलस्वामिनी अंबा. या सृष्टीमध्ये काहीच नव्हतं. जेव्हा कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, तेथे एक ढालकच निर्माण झाली. कान्होबा तेरे तेरे तेरे. कोण जन्माला आलं? माया. पहिली आली ती माया. मग आता सांगा ना तुम्ही कोण आली? या मगाच्या प्रश्नावर कीर्तन समजलं पाहिजे. खिचडी करून काय फायदा? आज इथून माणूस गेला आणि 10 दिवस त्याने डोक्यातच विचार केला पाहिजे. तुम्हाला माहितीये तुमच्या भागातलं एक वैभव आहे, निवृत्ती महाराज देशमुख. ते नेहमी म्हणत असतात, मी गेलो ना 8 दिवस त्याने डोकंच खाजवलं पाहिजे. जसे काय वापरल्या विठाला विठाला महाराज विचार करायचा. या विश्वामध्ये पहिली निर्माण झाली ती माया. पण मायेच्या आधी कोण आलं, कशी माया आली हे थोडं बारकाईनं पाहू. थोडं ज्या वेळेला भगवान शंकर हे ध्यानमग्न होते पण ज्योतिरूप होते. पहिला अवतार भगवान शंकराचा ज्योतीचा. ज्योतिरूपात होते आणि ज्योतिरूपातून ते खाली आले. खाली आल्याच्या नंतर या सृष्टीमध्ये पाहिलं काहीच नाही, वर आणि खाली बराचसा भाग आहे. कारण का? मायेनं अंड घातलं होतं. मायेनं अंड घातलं होतं, त्याच्यावर खड्ग मारलं, 2 भाग झाले. अर्धा वर गेला, अर्धा खाली राहिला. मधली पोकळी झाली, ते मृत्यूलोक वसवलं. खाली गेलं ते पाताळ लोक झालं, वर गेलं ते कैलास झालं, म्हणजे स्वर्ग झालं.
या सर्वाचा विचार करत असताना त्या मायेच्या अंड्यातून 3 मुलं जन्माला आली, ब्रह्म, विष्णू आणि महेश. आता बारकाईनं प्रश्न पडल, तुम्ही म्हणाल मगापासून ब्रह्माचं सांगताय आणि विष्णूचंही सांगताय, तर ब्रह्म 8 आहे, एकूण ब्रह्म 8 आहेत. 8 ब्रह्म अजून बऱ्याच जणांना माहीत नाही. मग आता ऐका, त्या 8 ब्रह्मामध्ये एक विचार जर केला तर तो वेगळा आहे. त्या 8 ब्रह्मामध्ये या बाबाचा नंबर लागतो म्हणून तो ब्रह्म आहे. मुद्दा 2, ज्या वेळेला भगवान शंकराची ज्योत म्हणून खाली आली, त्या ज्योतीनं आपला अर्धा भाग काढला म्हणून ज्योत कधी फाटते. एक सारखं दिव्याकडे पहा, इकडे जाती इकडे जाती, नक्की कुठं असते? येई उत्तर येईन. आता काय करावं मी, जे विठ्ठल करू का? ज्योत मध्ये लावलेली आहे, पण ज्या वेळेला दोन्ही डोळ्यांनी पाहतो तेव्हा ज्योत एकच दिसते का? दोन? एकच दिसते. पण ती ज्योत इकडे इकडे जात असते. याचं कारण तुमची बाहुली उलटी पालटी पळते. म्हणून ज्योत ही एकच आहे, पण ती एकच झाली पाहिजे आणि एकरूप झाली पाहिजे. म्हणून एकतारी संगे एकरूप झालो आम्ही विठ्ठलाच्या भजनात. जेव्हा एकरूप होत नाही तोपर्यंत देव दिसत नाही. तुम्ही कितीही काही करा, बाकीचे देव तुम्ही पाहताय, झाडाखाली देव, पावलात देव, दगडात देव, सगळे देव जरी असले तरी खरा देव किती, खरे देव किती? अहो साधं सोपं आहे, एक धरीला जितीन रुक्माईचा, मग देव एक आहेत का अनेक? या जगात देव किती? कोण सांगते? महिला मंडळ मालिका पाहू पाहू जीव गेला तुमचा फार. चपात्या करा आपल्या तरी सुधरणीत. हा, देव किती? देव बाई म्हणतील हे लाल कपडे चालले पण नुसतंच नांगरीत अजिबात नाही. एकूण देव सहज सांगतात माणसं 33 कोटी, बरोबर ना महाराज? पण देव 33 कोटी नाही, देव आहेत 72 कोटी. मिनिटाला देव केला तरी देव शिल्लक, तासाला देव केला तरी देव शिल्लक, दिवसाला देव केला तरी देव शिल्लक, आणि आयुष्यभर देव मोजले तरी देव शिल्लक. आता बरोबर पीठ. मग एवढे सगळे देव असताना सुद्धा महाराज म्हणतात एकच धरायचं आहे. मग एकच देव आपला करायचा, आपला तो एक देव देव करू नये. बलिया माझा पंढरीराव, 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 देव 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 प्रसंग आहे. मला असं वाटतं तुम्ही दोन्ही तिन्ही अगदी नुसते लई चांगला पक्वाद वाटवता, पण नुसत्याच चाटा नाही का? तसं काही नाही, तुम्ही सगळे पोरं माझीच आहेत आणि मी येणार म्हणून सगळ्यांना आनंद झाला महाराज. हा पहिला मुद्दा. प्रसंग आहे, या सृष्टीमध्ये प्रथम निर्मिती झाली ती मायेची. कोणामुळे झाली? ज्योतीपासून झाली. ज्योतीतला एक हिस्सा निघाला आणि त्यामधून माया निर्माण झाली. त्या मायेनं या विश्वामध्ये काय करावं म्हणून प्रश्न भगवंताला केला. कोणाला? आदिनाथ देवा. मनाजोगा जोडीदार करण्याकरता ही माया तरमळू लागली. पण शेवटी जोडीला कोण भेटायचं? कारण या सृष्टीत काहीच नव्हतं. आवाज येतोय ना तुमच्याकडे? हो येतोय. लक्ष ठेवा म्हणजे मग बरोबर होतंय. विठाला मायेनं काय केलं? ज्योतीचं रूप सोडलं
आणि दुसरं रूप धारण केलं, ते म्हणजे कोणाचं? आदिनाथाचं. म्हणून आपण घरामध्ये दिवा लावतो. दिवा घरात लावतो, लावता ना का फक्त बल्बाच बाकी ते? घरामध्ये दिवा लावतो कायसाठी? बरं तो लावत्यात तर लावत्यात नेमका देवाच कुठे लावतात? देवा कुठे दिवा कुठे लावतात? देवा पुढे, बरोबर ना महाराज? देवा पुढेच दिवा लावतात, बाकी ठिकाणी दिवा लावत नाही. मग देवा पुढे दिवा का लावायचा? महिला मंडळ त्याच्या अंधार पडला म्हणून आपलं उजेड करून द्यायचं, असंच ना? हे दिवा तर विचित्र आहे. पहिला जन्माला आल्यावर 5वीच्या दिवशी पेटला, नंतर मधीच अक्षताच्या टायमाला पेटला, नंतर गेल्यावर पेटला, तो शेवट पेटतच राहिला. कळलं? माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी या दिव्याचे 5 रोग सांगितले. म्हणून 5 रोगामध्ये विचार जर केला तर त्या दिव्याला 5 रोग येतात. तेल संपलं दिवा जातो, वात संपली दिवा जातो. मनुष्य आयुष्य शिल्लक आहे पण वातच खपून गेली, कामच नाही, बरोबर आहे? त्याच पद्धतीनं दिव्यातलं तेल संपलं म्हणजे माणसाचं आयुष्य संपलं, माणूस गेला. 2 गोष्टी झाल्या. अजून तिसरा एक मुद्दा आहे त्याला. अजून तिसरा मुद्दा काय की बाबा जर समजा तो दिवा जात नाही तसा, पण जर एखादा पतंग आला त्याच्यावर झडप मारली तर तोही जातो आणि दिवाही जातो. गाडीवाला येतो आपल्यालाही धडकतो ना आपल्यालाही तोही जातो, बरोबर आहे का नाही? मग त्याच्याही पुढे अजून एक आहे. अजून दिवा कोणता जातो? कोणत्या रोगाने जातो? जर दिव्याला वारं लागलं तर दिवा जातो. किती रोग झाले? 4 झाले. दिव्याला वारं लागलं तरी दिवा जातो. म्हणून माऊलीनं ओवी केली, ना तरी केळी कापूर झाला का भिंगारी दिपू ठेविला. वारं लागू नाही म्हणून काचेचं कपाट केलं किंवा कवनाऱ्यात ठेवला, बरोबर? आता 5वा रोग दिव्याला कोणता येतो तेवढं सांग. मी ते 4 सांगितले, आता काय सगळ्याच उपत घेतले का काय? 5वा रोग दिव्याला येतो महाराज, काजळी. काजळी नावाची रोग येतो. म्हणून माऊलीची ववी, मी अविवेकाची काजळी. प्रसंग आहे. मग ती काजळी येते तशी माणसाला संसारात आयुष्यभर काळजीच येते, याच्यात फरक नाही. म्हणून महाराज म्हणतात, फटक आडवायच्या लेखा संसार केला फुका, खटपट करिता गेला सारा वेळ. अख्खा आयुष्य त्याच्यात गेलं पण भगवंत कळाला नाही. मग आता दिवा देवा पुढं का लावायचा? देवा अंधारात म्हणून का? देवाला उजेड पडावं म्हणून का? आपल्या घरात प्रकाश पडावं म्हणून? कशासाठी देवा पुढे दिवा लावायचा? थोडं बार काही नाही का? म्हणजे लक्षात येईल. दिवा देवा पुढं दिवा लावायचा एका कारणासाठी, देवा ही माझी आत्मज्योत कायम अशीच तेवत राहू दे आणि तुझ्या पुढे हा दिवा लावत राहू दे. ही आत्मज्योत नसेल तर काय आहे आपल्या जीवनात? काय आहे का? देवाला जाईल का कोणी वावळायला? आणि मग कालच सण झाला ना, कालच सण झाला का नाही? आता दिवाळीलाच येतील विचारायला. नाही कळालं अजून? बस तेवढं तरी कळालं तर बरं झालं. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, उवाळी ते भाऊराया रे, वेड्या बहिणीची वेळी. अरे आधी येड्या तुम्ही, भावा काही हिस्सा मागत्यात म्हणे, ओवाळी ते भाऊराया. वा काय बाबा, काय करावं? काय तुमच्या मालकाने तिकडे काय भिकत मागत होता काय? आई बापांनी तुमचा विवाह करून दिला, भावानी जीवाचा आकांत केला, शेवटपर्यंत भाव तुम्हाला सांभाळणार का नाही? माहेर जर ठेवायचा असेल तर हिस्सा घ्यायचा याला म्हणतात रक्षाबंधन आणि यालाच म्हणतात दिवाळी. नाही तर काय नाही महाराज. आज म्हातारं केलं काय मत बाबा? खरं सांगू मी तुम्हाला, जेवढी इस्टेट कमावली कोणासाठी?
स्वतःसाठी का दुसऱ्यासाठी? दुसऱ्यासाठी. दुसऱ्यासाठी. कोणासाठी केली? कोणासाठी? पोरासाठी. मेल्या पहिला पेटवायला कोण आधी? पोरग. बस. आणि नाही जळवलं ढोसून जळायला पाहू की बस एवढं पटलं तरी कीर्तन कळालं. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. म्हणून माईन अवतार घेतला. माईन आदिनाथाला विनंती केली, देवा फक्त मला या जीवनामध्ये रक्षण करणारा कोणीतरी असावा, म्हणून आदिनाथाच्या रूपामध्ये मी येईल, तुझ्याशी विवाह करीन. म्हणून आदिनाथा बरोबर पहिला अवतार, दुसरा अवतार झाला आदिनाथ. पहिला अवतार ज्योतीचा, दुसरा अवतार आदिनाथ, तिसरा अवतार शिव, चौथा अवतार शंकर, पाचवा अवतार उमापती, सहावा अवतार पशुपती, सातवा अवतार भूतनाथ, आठवा अवतार आठवा अवतार जर बघितलं तर कालभैरव. 8 भैरव आहे म्हणून 8वा अवतार भैरवाचा. 9वा अवतार वीरभद्र. आणि 9व्या अवतारामध्ये दुसरं अंग तयार झालं ते बिरोबानाथ. विठ्ठल विठ्ठल नवव्या अवतारापर्यंत आलो. 10वा अवतार भाग्य सोम भाग्य प्रेम नगर वारी, सावध होऊन भजनी लागा देव करा करी. वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी माझ्या मल्हारीची वारी. अहम वागा सोहम वागा प्रेम नगरा वारी, अहम वागा सोहम वागा वारी, अहम वागा सोहम वागा प्रेम नगरा वारी, ओम वागा सोहम वागा प्रेम नगरा वारी. ओ सामन होणी भजनी लगा चमकरा वारी, इच्छा मुरळी पाहू नका तुम्ही पडाल नरकात वारी. इच्छा मुरळी पाहू नका तुम्ही पडाल नरकात वारी. बुधबुधली ज्ञान दिवटी उजळा महाद्वारी. म्हणून बाय बाप मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, 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 माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. भगवंताची रूपच वेगळी. 10वा अवतार झाला तो खंडेरायाचा, आणि 11व्या अवतारात देवानी लग्न केलं नाही, तो अवतार झाला हनुमंतरायाचा. हनुमंतरायाने 11वा अवतार घेतला, तो महारुद्र हनु. 11 रुद्र महान, 11 रुद्र महान असं प्रमाण शास्त्रात आहे. आपण म्हणत नाही की बाबा 33 कोटी शंकर, म्हणत नाही. 11च अवतार भगवान शंकराचे. आणि 11 अवतारामध्ये एका ठिकाणी वीरभद्राचा अवतार झाला. तो कशासाठी झाला? आदिमाया शक्तीचं रक्षण करण्याकरता झाला. तो आदिमाया शक्तीचं रक्षण करण्यासाठी कसा? आई पार्वती भगवंताचं न सांगता न ऐकता कुठं गेली? माहेरला. पार्वतीचं माहेर कुठं? आता तुम्ही तर परपंच सहित आलेत. तुमची सासूरवाडीची इकडे संध्याकाळी कीर्तनही सासूरवाडीत, नाही सगळ्या सहितच हजर झालं पाहिजे का नाही? पार्वतीचं माहेर आहे कणखल. कणखल गाव. राजा दक्षाची कन्या ही त्यालाही झाली नव्हती, त्याच्या पदरात पडली. कारण 7 जणी खेळत होत्या, 6 जणी राजाच्या पोटी. 6 मुलीमध्ये त्याच्यामध्ये ही 7वी आली. ती यांच्याही पेक्षा सुंदर होती. म्हणून तर इकडं आम्ही पुढं बाया बिया निघाल्या म्हणतात ना, 7 जणी बाया ठेवा काना काना ठेवलं
विठ्ठल 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 आई साहेब पार्वती आई साहेब भगवान शंकराच्या आज्ञा मोडून निघून गेली. पण काय झालं असं, बापाने अपमान केला. तिनं सांगितलं मी परत तोंड दाखवायला जाणार नाही, म्हणून यज्ञामध्ये उडी टाकली. होमामध्ये उडी घातली, मनाला उठली. माता पार्वतीनं उडी टाकल्याबरोबर नंदी महाराज होते, पळतच गेले. सांगितलं बाबा आई साहेब जळाल्या. वा वा वा, काय करावं, महादेवाने पळत कधी जायचं, म्हणून आपल्या डाव्या बाजूची जटा उपटली. जी जटा उपटली ती उपटली आणि फेकली. फेकल्याबरोबर ती दक्षिण दिशेला फेकली. तिथून वीरभद्र तयार झाला. तिथून वीरभद्र तयार झाला आणि त्याला विनंती केली, जा आत्ताच्या आता राजा दक्षाचा यज्ञ मोड. पण राजा दक्षाचा यज्ञ मोडण्यासाठी गेल्यानंतर आई साहेब मात्र अग्नीत होत्या. मग भगवान शंकर गेले, माता पार्वतीचं प्रेत खांद्यावर घेतलं आणि निघाले. जळत आता तुम्ही घरी गेल्यावर नका उड्या टाकू, हे काय सोडवायला यायचे नाही. माता पार्वतीचं प्रेत खांद्यावर घेतलं, निघाले. पण एक एक पाऊल आपटत असताना जमीन थरथर कापत होती. त्यावेळेला विष्णूने सुदर्शन चक्र फेकलं आणि त्याचे 9 तुकडे केले. म्हणून आपल्याकडे तयार झाल्या 9 दुर्गा. त्यापैकी 3.5 शक्तिपीठ झाली. 3.5 शक्तिपीठ, त्याच 9 मधून परत 52 झाली. म्हणून 52 तयार झाले. त्या 52 मातृका काल काकांनी सांगितलं का नाही, राम झाले त्या 52 मातृका. 36 यक्षिणी, 64 जोगिनी, या सगळ्यांचं रक्षण करण्याकरता ज्याचा अवतार झाला ते बिरोबा महाराज. विठ्ठल अशा देवाला आपण स्थानापन्न केलं. तो माता पार्वतीचं नाही, देवीचं रक्षण करणारा देव आहे. तोच आपलं सगळ्यांचं रक्षण करणार आहे. म्हणून माझे जगद्गुरु तुकोबरा अभंगाच्या पहिले उभारीला हात, उभारीला हात, उभारीला हात, उभारीला हात, उभारीला हात, उभारीला कारण बरेच देव आहेत, वेगळे वेगळे देव आहेत, वेगळ्या वेगळ्या देवाची संख्या. बाकीचे देव पाहिजे नाही. अष्टभैरव आहे. मग यामध्ये क्षेत्रपाल असणारा, रक्षण करणारा, ज्या ज्या ठिकाणी माता पार्वतीचा अंश तुटून पडला, ज्या ज्या ठिकाणी तुकडे पडले, जिथं जीभ पडली तिथं ज्वाला झाली, जिथं जीभ पडली तिथं ज्वाला झाली, जिथं डोळे पडले तिथं नैना देवी झाली, जिथं चित्त पडलं तिथं चिंतपूर्णी झाली, जिथं करंगळी पडली तिथं कांगडा झाली, आणि जिथं अर्ध डोकं पडलं ती वैष्णव देवी झाली, आणि अर्धा भाग तुळजापुरात पडला म्हणून तुळजापूरची भवानी झाली. या सर्वांचं रक्षण करण्याकरता म्हणून देवीच्या जवळ जेवढी जनता आहे का नाही, राखणदारच आहेत ना सगळे. आता कळालं का नाही? मग देवीला पुरणपोळी लागली ती का? आता आखाडे खपलाय, काय करावं आता? त्या बिरोबांना सगळ्यांना नुसतं तेच लागत, पण आखाड संपलाय ना. आता श्रावण आहे, वाट पाहत्यात का हो गणपती बुडवतो ना आम्ही जटवतो. विठाला विठाला म्हणून या बीर देवाची जी स्थिती आहे,
याला ढोलाचा नाद लागतो, याला लेझमाचा ताल लागतो. या दोन्ही गोष्टीनं जर त्याचा अंश उभा राहिला आणि त्याचा भोग त्याला नैवेद्य म्हणून जर समर्पित केला तर तो निश्चित तुमचं कल्याण करतो. तुम्हाला कोणत्या वेळेला तुम्ही पळत जा आणि त्याला फक्त हक्काने सांगा, बाबा हे झालंय पण कसं पाहिजे. जायचं म्हणा, तेव्हा मी आलोय बस. एक उदाहरण देऊ का तुम्हाला? चालेल ना उदाहरण दिलं तर? ऐकाल ना तुम्ही? एक म्हातारी होती आपली आजी, थकलेली, इथं नाही तेवढी थकलेली आणि अशी थकलेली. त्यामुळे इथल्या म्हाताऱ्यांनी अजिबात मनाला लावून घ्यायचं नाही. नाही तर म्हणायचं, बाई मुर्दा आला ना आमच्यावर बोलून घ्या. तसलं बी होते. म्हातारी होती. पूर्वीच्या काळात म्हाताऱ्या लवकर आंघोळ करीतच नव्हते आणि 4-6 महिने म्हातारीनं आंघोळच केली नव्हती. झालं काय, म्हातारी एक दिवस उठली आणि देवाकडे गेली. आता देव होता दगडातला. कशातला सांगतोय मी? दगडातला. त्याला शिंदूर बिंदूर लावला होता. गेली म्हणली, बाबा मी तुझ्यापाशी आली पण माझ्या नाताला पोरग होऊ दे, मी तुला चुटक्याचा मांडव घाली. कशाचा? चुटक्याचा. आणि तुला पोरग झालं का चुटक्याचा मांडव घालीत आणि त्याला जर चांगलं गाडी घोडा बंगला माडी सगळं मिळालं तर मी तुला सोन्याचं अंगड टोपड वाहीत. आणि याच्याही पुढे जर बघितलं, जर सगळ्या बाजूनी चांगलं झालं तर 6 पायाचा रेडाच दी. कारण नवस करण्यामध्ये यांचा नंबर पाहिला. खंडोबा या करीते तुला बाबा. इकडं म्हणतील नक्कीच झालं. ऐक, नवस करायला सगळ्यात पुढं. आणि तो नवस काय सामान्य नाही. पूर्वीच्या आमच्या माता भगिनी होत्या, त्या कोणाला? भवानीला नमस्कार. सत्वर पाव कमला पवन्या हिरोड गवायला सत्वर पाव कमला भवानी हिरोड गवायला सत्वर पाव कमला भवानी हिरोड गवायला सत्वर पाव कमला भवानी हिरोड गवायला किरकिर करते. करूच होऊ दे त्याला. सासू माझी फडफड बोलती, बोडकी कर ग तिला. सासरा माझा गावाला गेला, तिकडं खपू दे त्याला. एका जनार्दनी सगळीच मरू दे. एकटीच राहू द्या मला भवानी आई रोडगावाईल तुला. एकटीच राहू दे मला भवानी आई रोडगावाईल तुला. एकटीच राहू दे मला भवानी आई रोडगावाईल तुला. रोडगावाईल तुला. रोडगावाईल तुला. किती स्वार्थी माणसं आहेत का नाही. देवाला नवस केला आणि त्या देवाला सांगितलं, काही नाही, माझ्या पप्याला का नाही चांगली बायको मिळू दे, चांगलं त्याला पोरग होऊ दे, म्हणजे तिला पण तू आणि माडी घर सगळं लाभू दे. मी तुला 6 पायाचा रेडा देईन. म्हातारी गेली पळत. सांगितलं देवाला. देव म्हणला, आज नवीन नवस आला, नक्कीच नवसाला पावलंच पाहिजे. देवानी नवसाला पावायचं ठरवलं. पहिलं तिच्या नाताचं लगीन झालं. लगीन झाल्याबरोबर ती म्हणली, देवा तुझ्या म्हणण्याप्रमाणे नवस पूर्ण करणार आहे मी, पण थोडस त्याला एक पोरग होऊ दे, तुला सोन्याचं आंगड टोपड व्हाय. बस म्हातारीनं तेवढं सांगितलं. देव म्हणला, आता आपली कॅटेगरी वाढली. पहिल्यात काय सांगितलं होतं? चुटक्यांचा मांडव घाली.
आता दुसऱ्यांदा म्हणते सोन्याचं अंगड टोपडं आणि हिच्या त्या अंगावर नीट कापडं नाही तर म्हणे सोन्याचं अंगड टोपडं आणि सोनं बघितलं तर 1,05,000. आता काय बाबळीच्या शेंगा घालता का पोरींच्या गळ्यात? प्रसंगांना महाराज. आणि ही जशी गेली तशी बोलली तर बोलली ठीक आहे. देव म्हणला चला नवीन नवस आहे आपलं पावलंच पाहिजे. पावला देव. हा तिला नातू पण तू झाला. पण तू झाल्यावर म्हणली देवा एवढं सगळा लवाजमा वाढला, माझा संसार आता लय मोठा झाला, पण 2-4 गाड्या दारात उभ्या राहिल्या पाहिजे. आता एखाद्याने गाडी घेतली तर शेजारी म्हणतो त्यांनी का घेतली. एखाद्याने घर बांधाय काढलं तर तो म्हणतो हा त्याने लुटलं बरं का कोणाला तरी. अरे पण त्याच्याकडे पैसे होते म्हणून बांधलं, नसते तर कुठून बांधलं असतं. त्यांनी कष्ट केले ना. पण ही म्हातारी तसं बोलल्याच्या नंतर देव म्हणला ठीक आहे. आणि तिसऱ्यांदा परत म्हातारी तिथं गेली, म्हणली देवा साष्टांग दंडवत तुझ्या पुढे घालते, पण मला कंच्या परिस्थितीत पाव आणि पतवांडाला गाड्या घोड्या सगळं मिळून. पहिल्या नवसामध्ये हिला नातू झाला, झाल्याच्या पण तू नातू पण तू आहे का नाही असं. मग ते झाल्याबरोबर म्हातारी म्हणली तेव्हा सगळे नवस मी संघच पिढी. 7-8 महिना आंघोळच केली नाही म्हातारीनं. डोक्याचा जरा बुरकुल झाला. बुरकुल कळतो का नाही, टोपलंच तयार झालं. आणि 7-8 महिन्यांनी म्हातारी पळतच गेली. म्हणली देवा मी आले बघ, मी ठरवलेलं नवस आणि केलेलं नवस पूर्ण केल्याशिवाय जात नसते. म्हातारी गेली, इकून चुटकी वाजव, तिकून वाजव, इकून वाजव. 4-6 चुटक्या वाजवली. म्हणली मिडी झाली आणि लाकडं झाली, मांडव तयार. देव म्हणला फसवलं. असं वाजवलं, इकडं वाजवलं, इकडं वाजवलं, इकडं वाजवलं, इकडं वाजवलं, इकडे वाजवलं. काय झालं, लाकडं तयार आणि मांडव तयार. मग मांडव हात तात्पुरता का काय? शब्दाचा अर्थ कळाला बस तेच समजून घ्या. म्हणजे मला तेवढं सगळं फोडून नको सांगायला. मग हे सगळं झालं. आता हा मांडव कीर्तन आहे तोपर्यंत, आणि कीर्तन झाल्यावर बिचारा घेऊन जाईल का नाही. म्हातारीनं तेच केलं, आपल्या चुटक्या वाजवल्या, म्हणली तेव्हा मांडव तयार झाला. चांगली पतवंडाची कपडे तिला पोराला येत नव्हती, तीच घरी घेऊन आली त्या पिशवीत घालून. म्हणली देवा माझ्या पतवंडाचं नाव ठेवलंय सोन्या आणि त्याला कपडे येते नाही. आता घरात ढीग लागलाय म्हणून ही तुला. देव म्हणला दोन्ही मध्ये मला फसवलंय, पण आता तिसऱ्यांदा सोडणार नाही. म्हणला जर 6 पायाचा म्हातारीनं रेडा दिसतच नाही, कुठं आलेलाही दिसना, कुठं झाडालाही बांधलेला दिसना. तिनं सांगितलं तुला माहितीये का, खरं 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 डोकं खाजवलं, पाठीशी खाली पडलं. म्हणजे आला बघ अशा भक्तीमध्ये आपल्याला जाऊन जमत नाही. भक्ती केली पाहिजे पण ती निष्ठेने केली पाहिजे. म्हणून हा विचार करत असताना काय झालं असेल तर जे देव आपण सिंहासनावर बसवले, नुसते सिंहासनावर बसवले नाही तर त्याच्यासाठी काय केलं आपण, कळस सुद्धा लावला. झळझळीत सोनं पाठीमागेही गेला तरी बिरोबाचा कळस दिसेल. नवे पार तिकडून जरी बघितलं तरी कळस दिसेल. कळस दिसला याच्यातच भाग्य आहे, कारण कळसामध्ये काही रहस्य महाराज, कळसामध्ये रहस्य आहे. या कळसावरती सकाळ संध्याकाळ कोणत्याही देवाला बसवलेल्या कळसावर 9 ग्रह, 12 राशी, 15 तिथी आणि 64 योगिनी या सर्व गिरट्या घालत असतात.
म्हणून 9 ग्रह 12 राशी 15 तिथी या सगळ्या फिरत असताना ज्या वेळेला सकाळी दर्शन घेतो त्यावेळेला त्यांचंही दर्शन आपल्याला घडतं. संध्याकाळी दर्शन घेतो त्याही वेळेला त्याचं दर्शन घडतं. म्हणून कळसाचं दर्शन केलं जातं. मग आपण ज्या वेळेला मंदिरात जातो मंदिरातला देव पाहतो पण कळसाकडे लक्ष देत नाही. पण पंढरपुरामध्ये जर गेलेल्या पांडुरंगाचं दर्शन नाही घडलं तर लोक पंढरपुरामध्ये कळसाचं दर्शन घेऊन माघारी येतात. मग जिथं देवाचं दर्शन घडत नाही तिथं त्या कळसाचं दर्शन घेतलं जातं. म्हणून तो कळस श्रेष्ठ ठरला गेला. आता या कळसाचं वैशिष्ट्य आहे, पूर्वीच्या काळामध्ये संशोधन नव्हतं. जुनी माणसं ऐका, पूर्वीच्या काळात संशोधन नव्हतं तेव्हा महाराज लाकडाचा कळस केला जायचा. बरोबर, महाराज लाकडाचा कळस असायचा आणि ते चौमुळे असायचं, त्याच्यावर ते लाकडाचा कळस ठेवलेला असायचा. पण त्याचा फायदा होत नव्हता म्हणून परत त्याचं संशोधन झालं आणि तो तांब्याचा कळस तयार झाला. तांब्याचा कळस ज्या वेळेला तयार झाला त्यावेळेला तो प्रवाह वाहतूक झाला, म्हणजे प्रवाह जातो त्याच्यावर. आता जर बघितलं तर बल्ब लावायचा असेल तर तांब्याचीच तार आहे. या माईकला सुद्धा जोडलेली तांब्याचीच तार आहे. या मशीन मध्ये सुद्धा तांब्याचीच तार आहे. मग तांब्याची तार जर एवढा आवाज तुमच्यापर्यंत पाठवली तर सांगा ना त्यातून वाहणारी. म्हणून तांब्याचा कळस होता. त्याच्यानंतर तोच कळस अष्टधातूत झाला. अष्टधातूतून तो पंचधातूत आला आणि आता दडदडीत पितळाचा झाला. सोन्याचा कळस ठेवला तर चोरांची मजा, घंटा देवळात राहून देईन तर बाकीचं काय. मग एवढं सोन्याचं ठेवून देतील का? आता मोटारी चोरू लागली लोक, वायरी सकट. काय कशासाठी करतो आपण? पण त्या देवाचा कळस ज्या वेळेला बसवला जातो त्या कळसाचं वैशिष्ट्य इतकं तुमच्या जीवनामध्ये कल्याण करण्याजोगं काम आहे. म्हणून जळजळीत सोनं सळा, कळस दिसतो स्वज्वाळा. बर्वे बर्वे पंढरपूर, विठू रायाचे नगर. बर्वे बर्वे नगर, माझ्या विरोबाची गाव. विठ्ठल विठ्ठल ही कल्पना सुचली कोणाला? ज्याला कळली ते म्हणजे हा परिवार, ज्यांचं नाव मगाशी घेतलं मी. कोणाचं घेतलं होतं तुम्हालाच माहिती, आम्हाला काय असंच म्हणतील. तांबडे, बरोबर ना? तांबडे परिवाराच्या माध्यमातून हा बिरोबा तुमच्या गावात आला. याची सेवा तुम्ही मनोभावे केली तर निश्चित तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. आणि ही सेवा करायला सांगणारे कोण आहेत? देवतेची संत, देवतेची संत निमित्त त्या मात्र प्रतिमा. म्हणून साधूचा एकदा बोध झाला की मग महाराज सांगतात साधू बोध झाला नरोनिया ठेला. एकदा तुम्ही देवाच्या जवळ गेले की मग महाराज तुमच्या जसं जीवन कापरासारखं आहे तसंच झाल्याशिवाय राहत नाही. कापुराची बाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती. एक दिवस आपल्याला जायचंय ना, मग याच्यासाठी काय केलं पाहिजे? तर ज्यांनी तुम्हाला मार्ग दाखवला, एकाच्या कैवाडे उगवे अनेकांचे घोडे. एकामुळं हे सगळं तुम्हाला पाहायला मिळालं. आज तांबडे परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी निश्चितपणे तुम्हाला बिरोबा सहाय्य होईल याच्यामध्ये शंकाच नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये वर्णन करतात. एकाच्या कैवारे
देवाला आपण आणून बसवलं, पण त्याला फक्त तांबडे परिवारानेच पाया पडायचं. ज्याला दिसल त्याचा देव, ज्याला त्याचा कळस दिसल त्यालाही तिथं बिरोबा. म्हणून या बिरोबाची भक्ती करत असताना महारुद्र हनुमंतराय एका बाजूला होते, दुसऱ्या बाजूला आठ भैरव देवीचं रक्षण करण्याकरता होते. आणि हा बिरोबा सर्वात मुख्य स्वरूपात होता. म्हणून बिरोबा हा कुणालाच लवकर आत येऊन देत नाही. त्याच्या मनावर तुम्हाला आत घ्यायचं का सोडून द्या. म्हणून त्या बिरोबाची भक्ती अंतकरणापासून करा, तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. मग एकदा मोठ्या प्रेमाने भजन करूया. विठोबा अवतार कोणाचा आहे त्याचं एकदा भजन करूया का? सगळ्यांचे हात वर झाले पाहिजे. सगळंच आम्ही करायचं, तुम्ही काहीच नाही करायचं, हा विचार करायचा. सगळ्यांच्या हात वर पाहिजे. नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय शिवाय नमः शिवाय हर हर नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय मोरेश्वर शिव मोरेश्वर हर हर बोले नमः शिवाय मोरेश्वराय शिव मोरेश्वराय हर हर बोले नमः शिवाय शिव गंगाधर सर्वांनी टाळी वाजवा, भजन करा. गंगाधराय शिव गंगाधराय हर हर बोले नमः शिवाय. शिव टाळी वाजवा, टाळी. हर हर बोले एक टाळी. गंगाधराय शिव गंगाधराय हर हर बोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. बिरोबा महाराज की जय. कशा हात पाहिजे? बिरोबा महाराज तरतरीत हात वर झाले पाहिजे. महाराज सांगतात ना, अभंगच त्याच्यावर आहे. उभारीला हात. बिरोबा महाराज की जय. छान. आता एक तासभर असेच हात ठेवायला लागत होते. नुसतं भजन म्हणतानीच अर्धे खाली गेले, तर एक तास कसे राहते. म्हणून महाराज विचार करायचा जर पाहिला तर तो फार अवघड आहे. या जीवनामध्ये आपण जन्माला आलो, पण ज्या भगवंताच्या भक्तीसाठी आपण जन्माला आलो, तरी जगद्गुरु तुकोबराय सांगतात, कामामध्ये काम काही म्हणा
राम राम. म्हणजे जिथं काम करत असेल तिथे सुद्धा देवाचं नाव घेतलं पाहिजे. तुम्ही जर त्याला अंतकरणापासून जर भजलं, त्याला जर आपण आपल्या जवळ जर केलं तर देव आपल्यासाठी येतो. म्हणून मनाचे संकल्प पावे विलसिती आणि जरी राही वृद्धी याचे पायी. भगवंतासाठी जर तुम्ही संकल्प केला तर देव तुमच्या जवळ आल्याशिवाय राहत नाही. दोन्ही ठाई तू का, दोन्ही ठाई तू का, दोन्ही ठाई तू का, दोन्ही ठाई तू का, दोन्ही ठाई तू
क्या बात आहे, वा भाऊजी. टाळी वाजवा सर्वांनी. एवढा रगडा असल्यावर काय एकही कीर्तनकार एवढं ताशीत नाही बाबा. प्रसंग माय बाप हो जगद्गुरु तुकोबरा सांगतात संतांना, तुम्हा सर्व भक्त परिवाराला तुम्ही चिंता करू नका. देवाची पूजा करताना काही चुकलं तरी मीच आहे आणि नाही चुकलं तरी मीच आहे. दोन्ही ठाई तुका पडो देत नाही चुका. मी एक बाजू चांगली करून घेतो आणि एक बाजूने चुकलं असेल तर ते बरोबर करून देतो. म्हणून दोन्ही ठाई तुका पडो देत नाही चुका. काही चूक आपली होऊन देत नाही. तो ईश्वर आपल्या पाठीशी असतो. म्हणून मायबापा बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द घसरला असेल, चुकून कोणाच्या काळजाला लागला असेल, रुतला असेल, तो माझ्या बिरोबाच्या चरणाजवळ सोडा. जाता जाता आजच्या कीर्तनातून माझ्या माता भगिनींना उपदेश करतो. निश्चितपणे तो उपदेश तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या संसारात कामाला येईल. जी आता तुम्हाला लेकरं झाल्यात का नाही आम्हाला नाही झाली ते बरं आहे, मागं न पुढं फुफुटा उडं, पण तुमच्या मागं रडायला आहेत सगळे. पण कमीत कमी त्यांच्या हातात मोबाईल देऊ नका, नाही तर पाहत संगमनेरकन चालत डिंगरज कर सगळं उलट होईल. म्हणून त्याच्यासाठी आज पोरं बिघडवली, खरं बिघडवण्याला कारणीभूत तुम्ही आहात. कबूल आहेत का नाही? कबूल आहेत ना? नाही तर मेल्यावर डोळं जातील तुमचं. एवढं करा, आपल्या लेकरांच्या हाती मोबाईल देऊ नका. पबजी सारख्या गेम, कार्टून सारखा अनेक, पोरग रडायला लागलं काही ना टपकन म्हणायचं धर बाळा कार्टून, नाही ते कार्टून पुढं तसंच कार्टून होते ना, याचा विचार केला कधी? ते एक चांगलंच कार्टून होते, मग ते तुमचं ऐकत नाही. मग पोरग शिव्या द्यायला कुठं शिकत, घरात का बाहेर? कबूल व्हा कबूल, अगदी खोटे बोलायचंच नाही. हा, पोर पहिलं शिव्या द्यायला घरातच शिकता, कारण तुम्ही मालकाला देता, मालक आहे तुम्हाला, बरोबर का नाही? म्हणून त्याच्यासाठी शिव्या द्यायला शिकू नका. दोघांच्या संसारामध्ये तुम्ही दोघंच आहात. आयुष्यभर एकमेकांनी आनंदात राहा. कुणाशी भांडण तंटा करू नका. मालक भांडायला लागला तर तुम्ही गप्प बसा, आणि तुम्ही भांडायला लागले तर मालकाने गप्प बसा. आणि हे जर नाही ऐकलं तर घर आज त्यांच्या नाव होईल. उद्या घ्या खात्याला काखला जोडीन, चला
ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा. कळलं का नाही? घर कोणचं नाव आहे तुमच्याकडे? नाही आहे आमच्याकडे. तुमच्याकडे आहेत. आमच्याकडे सगळ्या महिलांच्यात नाव गरज झाले. ते म्हणतात आता काय करायचं. तसं म्हटलं तुमचे काय आहेत का नाही? महाराज तुम्ही सावध राहा, तुमचंही घर तिकडच जाणार नाव. तुम्ही टेन्शनच घ्यायचं नाही. असं विनोद किती करत बसलं तर शून्य आहे. विनेकरे पासून तर सर्व टाळकरी मंडळांचा मनापासून धन्यवाद. माळी महाराज तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद. दत्तखेळे महाराज असतील. आणि खरोखर एकदा माझ्या या गजानन महाराजांसाठी टाळ्या वाजवा. ते म्हणाले का वाजवाय सांगितले? आमच्या मध्ये जुनं कीर्तन करते. वा. आमच्या तांबडे महाराजांनी इथपर्यंत बोलवलं. आता इथं आलो, इथलंही नाव तांबडे, तुमचंही नाव तांबडे, सगळं भावकीतलाच कार्यक्रम आला. करावं काय म्हटलं आता, पण जाऊ द्या, काय हरकत नाही. आपण सगळे एकच आहोत. देव बिरोबा देव तुमचं कल्याण करो अशी प्रार्थना त्याच्या चरणी करतो. झालेली सेवा भगवंताच्या चरणी तुम्हा सर्व संत मायबापांच्या चरणी समर्पित करत असताना सर्व टाळकरी मंडळी, दोन्ही तिन्ही पखवाद वादक तुम्हालाही मनापासून धन्यवाद. आधी आमचे स्पीकरवाले बाबा तुझ्या अजून पुढं 2-4 मसनी वाढवत. तो लग्नात चांगला आवाज द्यायचा, मग किती तुला गिराईक तपासच नाही. आणि म्हणून तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. सेवेला पूर्ण विराम देत असताना किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी गेले. येथे माझे जीवरले पायिकपण बोली लिहिले कुरे, वेडी वाकुडी उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देऊन सेवेला पूर्ण विराम. जय विठ्ठल जय जय बोले पुढे वेडे बाबुळे करा क्षमा अपराध महाराज तुझे.